काय रे. समावून चल थोडं रस्ता किती रस्ते घाण ते. राम 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 राम. पाय धुवा ना. राहू दे राहू दे. अरे काय फायले रे घर बहिणीने आपल्या. पाणी घ्या ना. काय राहू दे राहू दे. पाणी घ्या ना. हा, राहू दे, राहू दे. आणू का मग? नका आणू नका, पोहे राहू द्या. साखर आहे, पत्ती घेऊन ये जा. पत्ती संपली का? हो, पत्तीच नाही. बरं आता आणतो पत्ती. पहिले वा. पाणी ठेव. अरे दादा, 2 वर्ष झाली तुम्हाला बघितलं नाही रे. आई बाबा बरे आहेत? हो बरे आहेत. बरं झालं तुम्ही रक्षाबंधनच्या निमित्तानं आली, मला खूप चांगलं वाटलं. दादा नको रे पैसे. तुम्हाला चहा आणतो. हो ऐक ना, तुला काय पाहिले याच्यात? काय पत्रण, काय भीतीन कबाड खाण्यात, नाही तर करमती तरी का? इथे 2 टाइम जेवाय तरी भेटते का तुला? चल अजून पण टाइम झाला आहे आमच्या सोबत. चल तू. हे काय गली गोळा सगळं खराब, नाल्याचं पाणी चिलट चावतात येतं. काही अजून सुद्धा वेळ गेला नाही. आई बाबा तुझी अजून वाट बघायली. तू चल. अरे दादा, मी घर पाहून लग्न नाही केलं रे त्यांच्याशी. जसं मला आई बाबाने जीवापाड जपलं तसंच तेही पण मला जपतात. खूप काळजी करतात ते माझी. दादा, मला त्यांच्या घराची श्रीमंती नाही तर त्यांचं निर्मळ मन बघून मी त्यांच्यासोबत लग्न केलं रे. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझा नवरा गरीब आहे म्हणून मी गरीब नाही. त्यांच्याकडे पैसा नाही पण त्यांचं मन खूप श्रीमंत आहे रे. अरे माझे पती माझ्यासाठी नेहमी देवासारखे आहेत रे. आणली का? चहा वगैरे काय नाही जाऊ. अहो घ्या की. नाही आम्ही चहा घेत नाही. हा चल तू आम्ही. अहो घ्या चहा घ्या ना. हो, नाही नका चहा नका. घ्या ना चहा. जातो आम्ही आता. नाही, नाही, आम्ही चहा घेतो. तू जे माझ्यासाठी आज जे काही बोलली ना त्याचं उत्तर मी मेहनतीनं कष्टानं देणार. मी आज आपलं घर कच्चं आहे, मातोड्याचं आहे. भिंत कच्च्या आता पत्राचं घर आहे. पण याच 2 वर्षानं मी 2 मजले घर बांधेन आणि पैसा पैसा कमावील. तू जे काय आज बोलली ना माझ्या मनाला लय चांगलं वाटलं. पण तुझ्यासारखी निस्वार्थी माझ्यावर प्रेम करणारी कोणीच नाही. तूच एक आहेस, मला समजून घेतेस.